काय मग मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नंबर चॅनल वरती प्रशांत भालचीम व्लॉग्स. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाई, समजलं का? भावा, ट्रिप म्हणलं की आपले युवा मित्र मंडळ रॉक ऑन ग्रुपची आठवण आलीच पाहिजे. काळेपळाच्या पोरांनी एकदा ठरवलं ना, मग गाडी डायरेक्ट थेट कोकणामध्ये जाती. आता होणार राडा, पोरं नाही ऐकणार, फुल राडा करणार. थोडं पुढे जाऊन गाडी पेट्रोल पंपावर थांबली आणि भावांनो, लॉंग ट्रिप म्हणलं की एक काम इम्पॉर्टंट असते, पहिलं गाडीचं टाकी फुल करणं. मग काय, थांबलो पेट्रोल पंपावर आणि भाईला सांगितलं, भाई फुल कर डिझेल. रात्रभर डीजेचे गाणे ऐकून सकाळी थेट कोकणात डायरेक्ट आता हरणे बंदर. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे हरणे बंदर वरती. आता आपण इथे मासे घ्यायला आलेलो आहे आणि आपण इथून मासे घेऊन आता पुढे भाजी बनवून त्याचा आता संध्याकाळचा आणि दुपारचं नियोजन करणार आहे. तर बऱ्यापैकी आपण चांगल्या पद्धतीचे फ्रेश मासे घेणार आहे आपण इथून. चला बघूया, आपण इथलं हरणे बंदरचं आपण इथे हे पाहूयात, फिश मार्केट पाहूयात. भावांनो, आता आपण एंट्री मारतोय कोकणातलं एकदम फेमस हरणे बंदरावर. इथं माशांचा सगळ्यात मोठा लिलाव मार्केट आहे आणि इथून सगळे रिटेलर, होलसेलर सगळेजण इथूनच माल उचलतात आणि सगळ्या टाईपचे मासे इथं तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्या टाईपचे म्हणजे सगळ्या टाईपचे. तुम्ही फक्त नाव घ्यायचं आणि तो मासा इथं तुम्हाला भेटणार नाही असं होणारच नाही. सगळ्यात जास्त इथून घेतला जातो पापलेट, सुरमई म्हणजे एकदम नाद. कोळंबी, पापलेट, सुरमई, खेकडे सगळं काही तुम्हाला बघायला भेटेल इथे. या हरणे बंदरावरती रोज लाखोंची उलाढाल होते आणि त्या मागची मेहनत म्हणजे ती फक्त कोकणातला माणूसच समजू शकतो. जसं भाजी मार्केटमध्ये ऑप्शन होतं, तसंच माशांच्या बाजारामध्ये पण इथं मच्छी मार्केटला पण ऑप्शन होतं. तुम्ही बघू शकता इथं कसं ऑप्शन होतं इथं. भावांनो, जसं मोठ्या होलसेलरसाठी जसे शॉप असतात, तसे छोट्या ग्राहकांसाठी पण रिटेलरचे शॉप असतात इथं. त्याच्यामध्ये तुम्हाला ताजे मासे घ्यायचे असेल तर छोटी शॉप एकदम परफेक्ट असते. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे हरणे बंदरच्या मच्छी मार्केटला. हे मागचं तुम्ही बघू शकता, हे किती मोठं मार्केट आहे. हे आपले मित्र आहेत, आपल्याला सांगतील आता इथून आपण कशा प्रकारे मासे घेऊ शकतो याची माहिती देतील. ते 5:30-6 वाजता तिथे बोटी येतात मोठ्या मोठ्या, जे आपण ते घेऊन सगळे इथे येतात. एकदा सगळे एकत्र आल्यानंतर ते थोडे थोडे मासे जे असतात त्यांचे कॅरेट त्याच्यामध्ये छोट्या बोटीने ते इकडे आणतात. मग इथं जे होलसेलर असतात ते नंतर इथनं मग रिटेलर त्याच्याकडनं मासे परचेस करून ते मच्छी मार्केटला नेऊन तिथून कसे मासे घेऊ शकतो. आपल्याला 2 ऑप्शन आहेत. एक तर आपण जर डायरेक्टली त्यांच्याकडनं कॅरेट घेतले तर आपल्याला स्वस्त मध्ये मिळतात, आणि जर आपण रिटेलरकडे गेलो तर तेच आपल्याला 2 ते 3 पट रेट जास्त देऊन आपल्याला ते मासे देतात. त्यामुळे होलसेल घेतलं तर परवडतं, त्यासाठी जास्त घ्यायला लागतं. सकाळी मार्केट हे 8 वाजता चालू होतं आपल्यासाठी, कारण की यांचं तिकडून आतमधून आवाज चालू असतो. बैलगाडी मार्फत ते आतल्या बोटी, मोठ्या बोटी ते इकडे आणलं जातं. हे सगळं मार्केट दिसतं तुम्ही, ते दाखवलं तुम्हाला. कॅरेट मार्फत सगळे जण आणलेलं असतं. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत मार्केट चालू असतं. कधी पण हरणे बंदरला आलं ना, सगळे पर्यटक सकाळी येतात, तिथून मासे घेऊन हॉटेलला पार्सल देतात. सगळे हॉटेलवाले तुम्हाला किलोच्या रेटवर बनवून देतात. त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं, यायचं डायरेक्ट इथून मासे घ्यायचे. स्वस्तात भेटतात. लिलाव असतो, लिलाव हा व्यापाऱ्यांसाठी असतो. किरकोळ रिटेलर पण आपण घेऊ शकतो, पावशेर, अर्धा किलो, 1 किलो. तर आपण पाहिलोय आता आपण कशा प्रकारे इथं मासे घेऊ शकतो. आता आम्ही इथून मासे घेणार आहेत. आमच्या नेक्स्ट प्लॅनसाठी दिवसभराचा सगळा प्लॅन म्हणजे जे मासे आम्हाला लागणार आहेत खाण्यासाठी, ते आम्ही आता इथूनच परचेस करून आम्ही हॉटेलमध्ये देणार आहेत बनवायला, आणि ते त्यांच्या घरगुती पद्धतीने बनवून आम्हाला ते देणार आहेत. चला, कोकणची टेस्ट आपण आता माशाच्या पद्धतीने बघूया.
मित्रांनो, या आहेत हरणे बंदरवरच्या मासेमारी करण्याच्या होडी, ज्या हे कोळी बांधव आपले मासेमारी करण्यासाठी यूज करतात आणि इथूनच ते मासे पकडून सगळे आणतात आणि या मच्छी मार्केटमध्ये, जे माशांचं मार्केट आहे मोठं, तिथे आपल्याला होलसेल आणि रिटेल दोन्ही दरामध्ये मिळतात. तर हे एक व्यावसायिकदृष्ट्या एक चांगलं एक स्पॉट आहे हा. भावांनो, या मावशींकडून आपण ताजी पापलेट आणि कोळंबी घेतली आणि एकदम भारी गोष्ट म्हणजे या मावशींनी आम्हाला एकदम स्वस्तामध्ये सगळा माल दिलेला आहे. वरून आता या कोळंबीसाठी कोळंबी आणि पापलेट त्या आम्हाला क्लीन आणि कट पण करून देणार आहेत. मासे आणि कोळंबी घेऊन आता आम्ही आलो रिसॉर्ट वरती आणि इथल्याच मालकांना आम्ही ते बनवायला दिलेलं आहे त्यांच्या स्टाईल मध्ये. थोडा आराम करून आता आम्ही बसणार आहे जेवायला. निघला होता. दाल तड़का, ये दाल तड़का देखो, दाल का तड़का देखो, तड़का कैसा है तड़का, मिर्ची के साथ एक नंबर. व्हेज वाली गँग. ग्रेवी जेवण एक नंबर. आता आपण त्या दिवशी मला अरे आमच्याकडे बघ ना, जेवण पद्धतशीर नाहीये क्वालिटी मध्ये. आमच्याकडे कसं आहे जेवण? एक नंबर क्वालिटी क्वांटिटी. यावंच लागतं. जेवण लागतं खावंच लागतं.